श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज पारायणाचा 7वा दिवस म्हणजेच आज पारायण पूर्ण होणार आहे आणि लास्टच दिवस म्हणजे दररोज केंद्रात सकाळी उठून जायचं आज लास्ट. आणि आज सकाळी 6लाच बोलवलं होतं कारण 8पर्यंत जे राहिलेले अध्याय होते ते पूर्ण करायचे होते. त्यामुळं मला वाटलं की उशीर होईल आम्हाला, पण नाही, ठीक आहे. काहीच चालू झालं नव्हतं. गेल्यानंतर औदुंबराच्या फेऱ्या वगैरे घातल्या. त्यानंतर स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर गुरुचरित्रास साफसफाई करून थोडी छान पूजा अशी करून घेतली. फुलं पण उगवली नव्हती, एवढं लवकर बोलवलं होतं. आणि छान वाटत होतं, फ्रेश आणि थंड, म्हणजे जास्त गरम वगैरे काहीच नाही, त्यामुळं काही वाटलं नाही. त्यानंतर गेला, हळदी कुंकू लावलं एकमेकांना आणि त्यानंतर पारायण चालू करायचं होतं कारण आज आरती नव्हती, कारण 8ला आणि 10:30लाच आरती असते. त्यामुळं नंतर पारायण घेतलं. 8पर्यंत पारायण संपवलं आणि पारायण नक्की करा एकदा ना एकदा, खूप छान वाटतं. त्यानंतर 8ची आरती करून आम्ही निवांत बसलोच होतो, कारण नंतर काहीच नव्हतं. देणगी दिली, बाहेर जाऊन थोडं बाहेर फिरून आलो, म्हणजेच पाय मोकळे केले आणि त्यानंतर परत येऊन बसलो. कारण परत 10:30च्या आरतीला मध्ये यायला एंट्री भेटली नसते एकदा बाहेर गेल्यानंतर, म्हणून मध्येच येऊन बसलो. तरी काही लोक गेले होते म्हणजे प्रसाद आणण्यासाठी घरी. आणि त्यानंतर 10:30ची आरती केली आणि 10:30च्या आरतीला एवढी गर्दी होती की बस, म्हणजे थांबायला पण जागा नव्हती. काही लोकांना बाहेरच थांबवलं होतं आणि गेट बंद केलं होतं, कारण मध्ये गर्दी जास्त झाली असते, म्हणून बाहेरूनच त्यांना आरती करायला सांगितली. त्यानंतर छान अशी आरती झाली आणि खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं सगळीकडे आरती वगैरे करून. तर असंच आपलं पारायण संपलं आहे आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटले ते नक्की सांगा.